आणि यानंतरची बातमी आहे नवरात्रोत्सवासंदर्भातली। गरब्यामध्ये गैरहिंदू नकोत, विश्व हिंदू परिषदेनं आता फरमान काढलाय। हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुसलमानांकडून गरब्याचा वापर केला जातो असा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे नेते निरंजन रिसलदार सध्या आपल्यासोबत आहे। निरंजनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आता सध्या नवरात्रीचे दिवस आहेत, गरब्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन सुद्धा करण्यात येतं। दरवर्षीप्रमाणे हाच फतवा काढला जातो विश्व हिंदू परिषदेतर्फे। यावेळी नेमकं काय झालं, नेमका असा का तुम्ही फतवा काढलाय? विश्व हिंदू परिषदेचं काम फतवा काढण्याचं नाही आहे। बरं, विश्व हिंदू परिषद ही जे आयोजक आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करते आणि त्यांना सांगते की ज्यांचा मान्यता ही हिंदू धर्माच्या देवी देवतांबद्दल नाही आहे, मूर्तीपूजेची मान्यता नाही आहे, अशा लोकांना आपल्या शक्ती जागरणचा पर्व आपण नवरात्र म्हणून साजरा करत असतो। आणि याच्यात नवविधा भक्तीची मान्यता हिंदू धर्मामध्ये आहे। त्याच अनुषंगाने गरबा हा नृत्याचा इव्हेंट नसून हा एक भक्तीचा प्रकार आहे। म्हणून विश्व हिंदू परिषदेची मान्यता आणि आमची मागणी आहे की इतर धर्मीयांना या आयोजनामध्ये सहभागी होऊ देऊ नये, त्यांचा प्रवेश वर्जित करावा। पण अशा कुठल्या घटना याआधी घडल्या गेल्यात का निरंजनजी, जर तुमच्या निदर्शनास आल्या असतील? नागपुरात बरेच ठिकाणी असे आयोजन चालतात। आम्ही या आयोजनांच्या याच्यात मध्यस्थी केली होती। 2 वर्षात आमचा असा अनुभव आहे की अनेक ठिकाणी असे असामाजिक तत्व या माध्यमातून प्रवेश करतात आणि तिथे लव जिहाद सारख्या घटनांचा पण एक आम्हाला अनुभव आलेला आहे। निरंजनजी, तुम्ही म्हणता की निरंजनजी, मी तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो। याच्यामध्ये तुम्ही आता म्हणालात की जे कोणी आयोजक असतात या आयोजकांना तुम्ही एक पत्राद्वारे मागणी करणार आहात की अशा पद्धतीचं तुम्ही करून देऊ नका, तुमच्या कार्यक्रमामध्ये अशा गैरहिंदूंना तुम्ही येऊ देऊ नका। मात्र या सगळ्यामध्ये जर तसा प्रकार कुठला घडू नये, पण जर घडलाच तर या नंतरचं विश्व हिंदू परिषदेचं पुढचं पाऊल काय असेल? विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून युवा एकाही बजरंग दल प्रत्येक मंडळामध्ये जात असतं आणि तिथे गरब्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकांना टिळा लावत असतो। बरं। आणि त्यांचं आधार कार्ड सुद्धा तपासण्याकरता आमचे कार्यकर्ते, आमचे स्वयंसेवक तिथे असतात। त्यामुळे आयोजकांना कुठेही अडचण असेल तर आमचे बजरंग दलाचे कार्यकर्ते तिथे त्यांच्या मदतीला येऊ शकतात। बरं, धन्यवाद निरंजनजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की सध्या आता विश्व हिंदू परिषदेनं हे फरमान काढलेलं आहे।